पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केलाय। राष्ट्रपती भवनात जाऊन संध्याकाळी नरेंद्र मोदी यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा त्यांनी केलेला आहे। मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे। काही वेळापूर्वीच ही भेट झाली आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय। 9 तारखेला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। त्यांचा शपथविधी सोहळा 9 तारखेला पार पडेल। थेट जाऊया दिल्लीला। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, मोदींनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय, त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याची दृश्य देखील आपल्या हाती आली आहेत। काय अधिक तपशील? बिलकुल, आज जी एनडीची बैठक झाली त्यामध्ये पूर्ण सर्वच एनडीएतील घटक पक्षाने समर्थन दिलं आणि समर्थनामुळेच आता हे सरकार जे आहे ते बनत आहे आणि त्या संदर्भात राष्ट्रपतीकडे एक पत्र सुद्धा देण्यात आले आहे आणि त्यानुसार 9 तारखेला निमंत्रण सुद्धा आता तयार झालेले आहेत, प्रत्येकाला पाठवण्यात येणार आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व आमदारांना सुद्धा हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। याचा अर्थ की हा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे भाजपनं आणि 9 तारखेला हा सोहळा होणार आहे। एकीकडे या सोहळ्याची लगबग असणार आहे, तर दुसरीकडे एनडीए घटक पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कसं स्थान मिळणार आहे याची सुद्धा कसरत करावी लागणार आहे। अगोदर किती मंत्रिपद द्यायचे हा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की मंत्रिपद दिल्यानंतर पुन्हा खाती कोणती द्यायची आहे हा सुद्धा मुद्दा आहे। त्यामुळे काही दिवस याच्यामध्ये एक रस्सीखेच चालणार आहे की मंत्रिपद कोणकोणती द्यायची आहेत, परंतु आता सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। 9 तारखेला शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी। निश्चित रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।